इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक ग्रामीण भागातील सारोळ, राजूर, बहुला आणि विल्होळी परिसरातील खानपट्ट्यांच्या संदर्भात शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या 47 स्टोन क्रशरवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. या क्रशरचा विद्युत पुरवठा वीज वितरण महामंडळाच्या महावितरण मदतीने त्वरित खंडित करण्यात आलेला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरण संहितेच्या नियमांचे पालन करणे क्रशर धारकांना बंधनकारक आहे. परंतु तहसील कार्यालय आणि महसूल पथकाने केलेल्या प्रत्यक्ष तपासणी 47 क्रशर धारकांनी शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे सर्रास उल्लंघन केल्याचे आढळले आहे. यामध्ये अनधिकृत उत्खनन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसवणे आणि अशा त्रुटी असताना क्रशर चालू ठेवणे अशा गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. या अनधिकृत आणि नियमबाह्य क्रशरमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत आहे आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाने हे पाऊल उचलले असून संबंधित 47 स्टोन क्रशरचा विद्युत पुरवठा त्वरित प्रभावाने खंडित करण्यात आला आहे. ही धडक कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आणि तहसीलदार पंकजकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महसूल पथकातील मंडळ अधिकारी महिराबनी, सत्यजित गोसावी, ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे, कैलास अहिरे, सुधीर कदम, गणेश कोळी, अरुण मोरे, चंपालाल चव्हाण तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंता NR भोर, KS जायभावे, कनिष्ठ अभियंता VG सूर्यवंशी आणि वरिष्ठ तंत्रज्ञ YB ढमाले, SG शेख, AR चौधरी, मंगेश दबंगे, कमलेश पाटील उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन नाशिक.